बघा कुठला विचार म्हणजे तो आजच्या जगात किंवा मलाही तेव्हा असं वाटलं की हे क्या बात है यार, हे कसं जगावं लिहितो हा. की मी विचार केला की उद्देश पावलांचा जाडे पुढेच जाणे, हे सहज स्वाभाविक आहे की लक्ष्यप्राप्तीकडेच प्रवास असतो आपला, ध्येय तेच असतं, सगळं धडपड त्याच्यासाठी असते. हा काय म्हणतो पुढच्या ओळीत सगळं समीकरणच बदलून टाकतो. तर म्हटलं नाही, त्याचा विचार वेगळा आहे पण ते आपल्याला विचार करायला लावणार आहे, तो असू देतो, पटणार नाही सदासरी. ही गजल मला खूप आवडली आणि म्हटलं आबेद शेख त्याचं नाव. तर ती गजल कंपोज केली. काय लिहितो बोरगा बघा, ऐकू दे 4 ओळी. दरार तारणाद. आता खरं तर राग स्वरमाला किंवा असं सांगायची काही तशी आवश्यकता नसते, पण अनेक राग वेगवेगळ्या प्रकारचे, अडनीळ राग, काही परिचयाचे राग, असे वेगळे ताल, असं प्रयोगात्मकही काही बरंच काम केलं. तर हा एक जनसमोहिनी नावाचा राग ह्या गझलसाठी निवडला होता. तर ती गझल अशी झाली कंपोज. उद्देश पावलांचा, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे. इथपर्यंत ठीक आहे, स्वाभाविक वाटते. हे ध्येय काय आहे, हे ध्येय काय आहे, थांबायचे बहाणे. बापरे, म्हटलं काय हवेत लिहून गेलं गळ्या, बियॉन्ड सगळ्या उद्देशाला आणि सगळ्या लक्ष्यप्राप्तीला फाटाच दिला तू. थांबायचा बहाणा म्हटलं त्याला. हे ध्येय काय आहे, थांबायचे बहाणे, उद्देश पावलांचा.